नमस्कार. सध्या पश्चिम बंगालमध्ये निवडणुकीचं वातावरण प्रचंड तापलेलं आहे आणि अशाच वातावरणामध्ये रविवारी माननीय पंतप्रधानांनी एका प्रचार रॅली दरम्यान पश्चिम बंगालमध्ये रस्त्यावरती न जाताना रस्त्यावरती असलेल्या एका दुकानातनं झालमुडी नावाचा पदार्थ खाल्ला. आपल्याकडं थोडक्यात सांगायचं म्हणजे भेळ, चुरमुऱ्यांची भेळ असा पदार्थ तो त्यांनी रस्त्यात न जाताना ते दुकान दिसलं, दुकानात थांबले, पैसे दिले आणि तो पदार्थ घेतला, खाल्ला. 10 मिनटं त्या दुकानात ते होते. देशाचा पंतप्रधान तिथं आला आहे म्हणल्यावरती जी व्हावी ती योग्य वातावरण निर्मिती त्यामुळे झाली. काही जणांना ह्या झालमुडी खाण्यामुळं, पंतप्रधानांच्या झालमुडी खाण्यामुळं मिरच्यासुद्धा झोंबल्या आणि तोंडालासुद्धा पाणी सुटलं. असे दोन्हीही प्रकारचे व्यक्ती आपल्याला त्याच्यानंतरच्या मागच्या 3 दिवसांमध्ये समाज माध्यमांवरती, सोशल मीडियावरती आणि मेनस्ट्रीम मीडियावरती प्रचंड धुमाकूळ घालताना दिसत आहेत. झालमुडी खावी का नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न. भेळ खायची का नाही तुमचं तुम्ही ठरवा. पण निवडणुकीच्या तापलेल्या वातावरणामध्ये एक त्याला म्हणता येईल खाण्याचा पदार्थ आणून एक वेगळं वातावरण निर्मिती नक्कीच केली गेली. डिनर डिप्लोमसी ह्याच्या अगोदर आपण ऐकलेली आहे. पण पश्चिम बंगालमधलं एकूण वातावरण आता सध्या पाहता आपल्याला असं दिसत आहे की प्रत्येकजण कुठला ना कुठला पदार्थ खाऊन त्याचा राजकीय फायदा नक्कीच घेताना आपल्याला दिसत आहे. म्हणजे जसं की पंतप्रधानांनी झालमुडी खाल्ली, त्यानंतर कालच अनुराग ठाकूर कलकत्त्यामध्ये मग फिश खाताना दिसले किंवा ते दाखवलं गेलं. अर्थात ही दोन्हीही पदार्थ पश्चिम बंगालच्या जीवनाशी, सर्वसामान्य लोकांशी जोडलेले आहेत. त्याच्यामुळं कदाचित असेल की त्याचा एक प्रभाव, त्याचा एक इम्पॅक्ट निर्माण होताना दिसतो आहे आणि लोक त्या गोष्टी त्यामुळं म्हणजे ते अर्थात प्रचाराचं एक तंत्रच म्हणता येईल. पण प्रचाराचं तंत्र असूनसुद्धा ही गोष्ट ह्या गोष्टीतनं जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचता येतं हे सुद्धा याद्वारे दिसत आहे. नवीन प्रयत्न असतात निवडणूक